आता आपण इथे लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकणार आहे। तर फॅमिलीमध्ये आपण मोबाईल नंबर कोणाचा दिलेला आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। स्वतः लाभार्थ्याचा असेल तर सेल्फ म्हणायचं आहे, मिस्टरांचा असेल तर मिस्टर म्हणायचं आहे, आईचा असेल तर आईचं म्हणायचं आहे, फादरचं असेल तर फादर म्हणायचं आहे, वडिलांचं म्हणायचं आहे, मदर इन लॉ सासूबाईचं असेल तर सासूबाईचं म्हणायचं आहे, किंवा सासऱ्यांचा असेल तर सासऱ्यांचा, नाही तर ऑदर जो कोणाचा असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पात्रतेचा पुरावा, आता आपण इथे काय पुरावा देणार आहोत, इथे आहे उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, आता मी इथे सिलेक्ट करून घेत आहे ई श्रम कार्ड। लाभार्थ्याचा आपण अपंग असेल तर अपंगाचा दाखला द्यायचा आहे, बीपीएल दाखला असेल तर बीपीएल द्यायचा आहे, किंवा रेशन कार्ड असेल रेशन कार्ड द्यायचं आहे। जो आपण पुरावा इथे जोडणार आहोत तो आपल्याला इथे द्यायचा आहे। मी आता इथे ई श्रम कार्ड जोडत आहे, तर आपल्याला ई श्रम कार्डचा इथे नंबर टाकून घ्यायचा आहे। आपल्याला कोणता पुरावा द्यायचा आहे ते लाभार्थ्याकडनं झेरॉक्स वगैरे घेऊन जसं जसं टाकायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता मी इथे लाभार्थ्याचा क्रमांक टाकत आहे। आता इथे आपल्याला जे डॉक्युमेंट आपण इथे जोडलेला आहे त्याचा आपल्याला फोटो काढून इथे आपल्याला फाईल अपलोड करायची आहे। तर आपण चूज फाईल मध्ये जाणार आहोत। आपल्याला कशामधून घ्यायचं आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। आता मी इथे फाईल अपलोड करून घेतलेली आहे ई श्रम कार्डची। आता आपण बघणार आहोत माता बाल संरक्षण NCP कार्ड तपशील। तर इथे आपल्याला MCTS रजिस्ट्रेशन कार्ड नोंदणी क्रमांक इथे आपल्याला टाकायचं आहे। तर मी आता इथे नंबर टाकून घेत आहे।